नमस्कार शेतकरी मित्रांनो, मी भिवराज हवलदार आपणा सर्वांचे स्वागत करतो आपल्या युट्यूब चॅनल धन्वंत राजवरती. मित्रांनो, आज आपण श्री दादासाहेब नानासाहेब काकडे आणि तानाजी नानासाहेब काकडे यांच्या द्राक्षाच्या प्लॉटवरती आलेलो आहे. तर यांना आपण धन्वंतरी कंपनीची सेंद्रिय औषधे वापरण्यासाठी दिली होती. तर त्यांनी कोणकोणती औषधे वापरलेत आणि त्याचा रिझल्ट त्यांना कशा पद्धतीने आलाय हे आपण आज त्यांच्याकडून ऐकूयात. नमस्कार. तर ही औषधे मी म्हणजे पहिल्यापासून वापरतो ही. तर ही छटणी केल्यावर एक दुसऱ्या पाण्याला हे बॅक्टेरिया आरपी सोडलं होतं. तर ही एकदम चांगली चालली पानाला, म्हणजे पानं म्हणजे हे दोन्ही एकत्रित करून सोडल्यावरती पांढरी मुळी चांगली चालू झाली, माती भुसभुशीत झाली आणि बाग एकसारखी फुटली. बरोबर. त्यानंतर तुम्ही म्हणले की आता वरतून आपल्याला स्प्रेला काय आहे, तर आपण इम्युनोरिच अल्ट्रा हे कीटकनाशक, तीन एकत्रित करून बुरशीनाशक आणि आरपीएस ही तीन एकत्रित करून मारली. ही तीन एकत्रित करून मारलं पोंग्या अवस्थेत. आणि परत फ्लावरिंग मध्ये अजून एक स्प्रे घेतला आपण. बेसळ मध्ये आपण काय वापरलं? बेसळ मध्ये 5 किलोची एक बॅग वापरली आणि आपलं ऑर्गॅनिक डीएपी वापरला, म्हणजे गोरिच प्रोम, जे आपण रासायनिक डीएपी ला आता पर्याय आणलेला आहे. तर ते तुम्ही भेसळ मध्ये एकत्रित करून टाकलं होतं. 2 बॅगा प्रोमच्या आणि एक 5 किलोची ग्रॅन्युलची बॅग. बरोबर. ह्याचा असा म्हणजे रिझल्ट आहे की एक नंबर रिझल्ट आहे ह्याचा. तर मग आज किती दिवसाची बाग झालेली आपली ही? आज आपली 63 दिवसाची बाग आहे बघा सगळी. तर आता ही बाग 63 दिवसांची झालेली आहे आणि प्रथम वर्षाची बाग आहे. तर प्रथम वर्षाच्या मानाने तुम्ही झाडांची खोडे पाहू शकता की खोडे कशी मजबूत झालेले आहेत आणि मालही जबरदस्त लागलेला आहे. म्हणजे प्रथम वर्षाच्या मानाच्या बागेने हे तुम्ही बघू शकता, काड्या देखील चांगल्या पद्धतीने तयार झालेल्या आहेत आणि त्यामुळे माल जोरात बसलेला आहे. घडांची लांबी देखील बघू शकता, घडांची कशी जबरदस्त पडलेली आहे. पानं सुद्धा एकदम फ्रेश आहेत, पानांना कुठलंही डॅमेज नाही. जसं की त्यांनी सांगितलं, आपल्या आरपीएस सोबत इम्युनोरिच अल्ट्रा, मायकोरिच हे बुरशीनाशक, यामुळे खूप प्रतिकारशक्ती वाढते. प्रतिकारशक्ती वाढल्यामुळे काय होतं की एवढ्या रिपीट फवारण्या करायची गरज पडत नाही. म्हणजे जे तुम्हाला वातावरण बिघडल्यानंतर सकाळ संध्याकाळ सारखं घेऊन पळावं लागतं तो प्रकार होत नाही आणि त्यामुळे आपल्या खर्चात बचत होते. महत्वाचं. समाधानी आहेत काकडे साहेब? हो, हे प्रोडक्ट वापरून मी समाधानी आहे. आणि मी शेतकरी मित्रांना एक सांगू इच्छितो, खूप कमी झाल्या फवारणी आणि माझं म्हणजे माल बी माझा स्टँडर्ड मध्ये आलाय. बरोबर. आणि माझं म्हणजे असं जी रासायनिक खतं वापरण्यापेक्षा ही खताचा जर जास्त वापर केला तर शेतकरी थोडा फायदेत येईल आणि झालेल्या पिकामध्ये त्याला नफा बी जास्त मिळेल. आणि माझी बघा पहिल्या वर्षीची क्वालिटी बागाची, समजा ही खतं वापरूनच मी अशी आणलेली आहे. आज काय होत चाललंय बघा की रासायनिकच्या किमती भरपूर आहेत आणि रिपीट टाकून त्याची टोटल भरपूर होते आणि शेतकरी भीतो, घाबरतो की समजा वातावरण जर बिघडलं आणि त्यातनं ऑर्गॅनिक मधून जर नाही कंट्रोल झालं तर उद्या परत बाग फेल गेली तर काय करायचं, मग वर्ष वाया जाते. बरोबर की नाही? बरोबर आहे. आणि त्या भीतीमुळे असे ऑर्गॅनिक प्रोडक्ट्स वापरायची किंवा मास्तरांना सोडून स्वतःच्या मनाने जायची शेतकऱ्यांची तयारी होत नाही. बरोबर आहे. परंतु आपण मित्रांनो जर प्रिव्हेंटिव्ह मध्ये गेलो तर अशा पद्धतीने आपल्याला फवारण्याही कमी लागतील, खर्चही वाचेल आपला. कारण प्रतिकारशक्ती जर झाडांची चांगली तयार झाली तर तेवढ्या फवारण्या घेत बसण्याची गरज पडणार नाही. आणि हे दादासाहेब काकडे यांनी त्यांच्या अनुभवातून आपल्याला दाखवून दिलेलं आहे. तर तुमची सुद्धा कुठेतरी 2-4 एकर बाग असेल तर तुम्ही 1 एकरावरती पहिल्यांदा प्रयोग करून बघा, फरक तुम्हाला लक्षात येऊन जाईल की आज म्हणजे धन्वंतरीची ही जी प्रोडक्ट्स आहेत याच्या किमती पाहून सुरुवातीला थोडीशी तयारी होत नाही. परंतु शेतकरी मित्रांना एकच सांगू इच्छितो की रासायनिक खताच्या महागाच्या बॅगी आणण्यापेक्षा किंवा महाग खतं वापरण्यापेक्षा ते तुम्ही वापरायच्या ऐवजी ही प्रोडक्ट वापरून बघा, मग तुम्हाला अनुभव कळेल ह्यातनं. पण किती आपला फायदा होतोय आणि किती नाही ती मी स्वतः वापरतोय आणि मला अनुभव एवढा आलाय, जबरदस्त मला रिझल्ट आलेला आहे. ते माझ्या तुम्ही प्लॉटवर कवा येऊ शकता, बघू शकता, कारण मी ह्याचा जास्त वापर करतोय. शेतकरी मित्रांनो, धन्वंतरी कंपनीची सर्व सेंद्रिय औषधे व खते सर्व प्रकारच्या पिकांना चालतात. काकडे साहेबांनी यापूर्वी त्यांच्या ऊस, कांदा, मका, टोमॅटो, वांगी, मिरची, हरभरा, गहू अशा वेगवेगळ्या पिकांना यूज केली होती आणि त्याचा त्यांना चांगला रिझल्ट आल्यामुळे त्यांनी द्राक्षावरही हा प्रयोग केला आणि द्राक्षामध्ये असा सुंदर रिझल्ट त्यांना आला. तर मित्रांनो, आज धन्वंतरी कंपनीकडे ऑर्गॅनिकमधून खूप सुंदर प्रोडक्टची बास्केट उपलब्ध आहे. म्हणजे कीटकनाशके, बुरशीनाशके, टॉनिक, जीवाणूचं कीट,
अळीनाशक, त्यानंतर हुमणीसाठी प्रोडक्ट आहे, जीवामृत आहे गोरस अल्ट्रा या नावाने. त्यानंतर आता ही रिसेंटली ऑर्गॅनिक DAPची बॅग आलेली, म्हणजे रासायनिक DAP 1846 आणि सिंगल सुपर फॉस्फेट या 2 बॅगा टाकायच्या ऐवजी त्या ठिकाणी आपण ऑर्गॅनिक प्रोम, गोरिच प्रोम नावाची बॅग टाकू शकतो धन्वंतरीची, जी कुजलेल्या शेणखतापासून बनवलेली आहे. आणि माती आणि पीक या दोन्हीसाठी खूप सुंदर रिझल्ट आहे त्याचा. म्हणजे तुम्हाला कुठंच कमतरता जाणवणार नाही की रासायनिक DAPच्या ऐवजी आपण ही बॅग टाकली आणि आपलं नुकसान झालं, असं अजिबात होणार नाही. तर आज आपण बघतोय की रासायनिक खतामधून जो रेसिड्यू जमिनीमध्ये राहतोय किंवा त्याच्यामध्ये जे प्रपोर्शन आहे खतांचं 1846, आता 18% नत्र 46% फॉस्फरस, मग उरलेलं काय? उरलेलं सगळं प्लास्टिक आहे, पेट्रोकेमिकल्स आहे. युरियामध्ये हे उरलेलं 46% सोडून वरचं जे 54% आहे ते प्लास्टिक आहे, ते पेट्रोकेमिकल्स आहे. तशीच बाकीची जी खतं टाकतोय त्यातून ही पेट्रोकेमिकल्स प्लास्टिक आपल्या रानात ॲड होत चाललेलं आहे आणि त्यामुळे आज आपली माती नापीक होत चाललेली आहे. मातीमध्ये या प्लास्टिकचा खडक तयार होत चाललेला आहे, माती आवळून यायला लागली, मातीमधले सगळे जीवाणू गांडूळ नष्ट होत चाललेले आहेत, मातीचा सेंद्रिय कर्ब कमी होत चाललेला आहे आणि त्यामुळे आज आपल्याला खताची रिक्वायरमेंट जास्त लागू लागली आहे. तेवढंच उत्पन्न काढण्यासाठी प्रत्येक वर्षी खतं वाढवून टाकावी लागायला लागलेत. त्यामुळे माती खराब झाल्यामुळं पीक पण तेवढं जोमाने येणार, त्यामुळे फवारण्याचा खर्च देखील वाढलेला आहे, कीड रोग प्रमाणाच्या बाहेर पडू लागलेले आहेत. तर मित्रांनो, ह्या गोष्टी कुठंतरी थांबवायच्या असतील ना, तर आपण ऑर्गॅनिककडनं वळणे गरजेचं आहे. आणि आज बऱ्याचशा औषधांना तसेच खतांना धन्वंतरीमध्ये पर्याय उपलब्ध झाले आहेत रासायनिकमधल्या, तर त्या गोष्टी आपण त्या ठिकाणी यूज करून आपली माती समृद्ध बनवू शकतो आणि उत्पन्नामध्ये त्याचा आपल्याला इम्पॅक्ट जाणवेल. म्हणजे आज आपण बघतोय की बऱ्याचशा ठिकाणी लोकांना माहिती आहे धन्वंतरी कंपनीकडे ऑर्गॅनिकमधून खूप चांगली बास्केट आहे, परंतु वातावरणाची भीती, तसेच जर रोग कीड कंट्रोल नाही झाली आणि बाग जर फेल गेली तर नंतर काय करायचं या भीतीने आपण वापरायला कुचरतोय, घाबरतोय आणि मास्तर सांगतील त्याच्यापेक्षा वेगळं करत नाही. परंतु आज काकडे साहेबांनी आपल्यासमोर हे सिद्ध करून दाखवलेलं आहे मित्रांनो. तर असाच अनुभव तुम्ही सुद्धा घ्या, नाहीतर एक दिवस आपल्या जमिनी नापीक होऊन जातील आहे त्या पद्धतीने चाललो तर. आणि कॅन्सर देखील कशा पद्धतीने वाढत चालला हे आपण बघतोय, कारण आज आपली पिकवलेली द्राक्ष आपण स्वतःच खात नाही शेतकरी घरी. त्याचप्रमाणे जी सर्व पालेभाज्या असतील, फळबागा असतील, ही लोक ज्या पद्धतीने पिकवतायत ती सुद्धा सेम पद्धती यूज करतायत, त्याला लवकर आणायच्या नादात आणि जास्त काढण्याच्या भरामध्ये नको त्या प्रकारची विषारी औषधे, खते, द्रव्ये सोडतोय, फवारतोय, टाकतोय आणि त्यामुळे आज जो केमिकलचा अंश आहे तो फळामध्ये, पाल्यांमध्ये, पालेभाज्यांमध्ये येतोय आणि ते आपण सगळे एकमेकांना देतोय. तर येत्या 5 वर्षानंतर प्रत्येक घरात एक कॅन्सरचा पेशंट असणार आहे आणि हे जागतिक आरोग्य संघटनेचा अहवाल आहे. आणि का नसणार आहे मला सांगा? ज्या पद्धतीने आज आपण शेती पिकवतोय त्या पद्धतीने 100% येत्या 5 वर्षांमध्ये प्रत्येक घरात कॅन्सरचे पेशंट भरलेले असतील आणि मग कॅन्सरला उपचारही घेऊ, नंतर आपण सगळी जमीन विकून बी त्यांना वाचवू शकणार नाही. पण काय ते आपल्याला सवय की वेळ जोपर्यंत आपल्यावर येत नाही ना तोपर्यंत आपण जागं होत नाही. मग ही वेळ यायची वाट बघायची का आपण? नाही मित्रांनो, आपल्याकडे एवढी सुंदर प्रोडक्ट उपलब्ध झालेले आहेत धन्वंतरी कंपनीकडे. आणि आता पोटॅशची बॅगसुद्धा ऑर्गॅनिकमधून येते, म्हणजे ऑर्गॅनिक DAP आणि ऑर्गॅनिक पोटॅश, म्हणजे रासायनिकचे जे मुख्य अन्नद्रव्य म्हणजे पिकांसाठी जी मुख्य अन्नद्रव्यांची गरज असते NPKची, ती गरज तर तुम्हाला या ऑर्गॅनिक खतांमधून आपल्या भागून जाईल. म्हणजे आपलंच धन्वंतरी कंपनीचं ऑर्गॅनिक DAP आणि ऑर्गॅनिक पोटॅश वापरायचं. नायट्रोजनची कमतरता जी आहे ते आपले बॅक्टेरिया किट मातीमध्ये सोडल्यानंतर नत्राचा जीवाणू हवेतील 78% नायट्रोजन आहे ते घेऊन देणार आहे पिकाला आणि या 2 बॅगांमध्ये बी थोड्याफार प्रमाणामध्ये त्याचं प्रमाण येईल. तर मित्रांनो, आज ज्या ठिकाणी ऑर्गॅनिकमधून पर्याय उपलब्ध झालेत ते आपण वापरले पाहिजेत, तर आपली माती समृद्ध होईल, कीड रोग कमी येतील आणि पीक जोमाने येईल, खतं कमी लागतील, फवारण्या कमी लागतील आणि हा अनुभव तुम्हाला येईल. तुम्ही सुरुवातीला तुमच्या 1 एकर क्षेत्रावरती करून बघा, फरक तुम्हाला लक्षात येऊन जाईल. अन्यथा आपली माती लवकर नापीक होऊन बसेल आणि मग आपल्याकडे पश्चातापाशिवाय दुसरं काहीच उरणार नाही. तर मित्रांनो, यापूर्वी मी RPS 76 बॅक्टेरिया किट हे प्रोडक्ट काय आहेत, ते कसे वापरायचे, तसेच कीड रोग नियंत्रण धन्वंतरी कंपनीच्या सेंद्रिय प्रोडक्टच्या माध्यमातून कशा पद्धतीने करता येईल याविषयीचा व्हिडिओ बनवलेला आहे. त्याची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये टाकलेली आहे, तुम्ही त्या लिंकवर क्लिक करून तो व्हिडिओ पाहू शकता. तर शेतकरी मित्रांनो, हे धन्वंतरी कंपनीचं द्राक्ष पिकासाठीचं शेड्यूल आहे. तुमच्या रासायनिक सोबत कॉम्बिनेशन करून हे तुम्ही यूज करू शकता. याचा तुम्ही स्क्रीनशॉट घ्या. यामध्ये काही प्रोडक्ट नवीन ॲड झालेले आहेत, जसं की गोरस अल्ट्रा जीवामृत, मायकोरिच हे बुरशीनाशक, डावणी भुरी करप्यासाठी,